नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत कॉन्स्टेबल GD यामध्ये पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो जवळपास 41,481 जागेची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही जर 10वी पास असला तर तुम्ही अप्लाय करू शकणार असाल. त्याचबरोबर याची मित्रांनो जी कॉम्प्युटर बेस एक्झाम आहे त्याची भाषा ही मराठी असणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीची तुम्हाला संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो सगळा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यामार्फत कॉन्स्टेबल GD आर्म पोलीस फोर्स आणि SSF आसाम रायफल GD यांची या ठिकाणी पदभरती सुरू झालेली. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन 5/9/24 ते 14/10/24. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 14/10/24. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन पेमेंट 15/10/2024. फॉर्ममध्ये करेक्शन असल्यास 5/11/24 ते 7/11/24 दरम्यान करेक्शन करू शकतात. त्याचबरोबर ह्याची एक्झाम असणार आहेत कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम जानेवारी-फेब्रुवारी 2025 दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. त्यामध्ये 13 लँग्वेज वेगवेगळ्या लँग्वेजमधून तुमची एक्झाम होणार आहेत. यामध्ये मराठी लँग्वेजचा सुद्धा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, याची निवड प्रक्रिया पाहूयात. निवड प्रक्रियामध्ये यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी एक्झाम आहे ती एक्झाम झाल्यानंतर PhD असणार आहेत, PET येणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म हा ssc.go.in ही स्टाफची नवीन वेबसाईट आहे, त्याच्याद्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म पाहू शकतात. त्याचबरोबर हा फॉर्म कसा भरायचा याचा आपण व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्स आय बटनवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. पेमेंटचा विषय केला मित्रांनो, पेमेंट असणार आहेत शिपाई पदासाठी मित्रांनो 18,056,900 पेस केला असणार आहेत आणि NCP ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 21,700 ते 69,100 पेस केल असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमचं एक वेकन्सीचा विचार केल्यानंतर एकूण वेकन्सी असणार आहेत 39,491 जागी पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला BSF मेलसाठी 13,306 जागा, फिमेलसाठी 2,348 अशा एकूण 15,654 जागी पदभरती असणार आहेत. CISF मेल 6,430, फिमेल 715 अशा 7,145 जागा. CRPF मेल 11,299, फिमेल 242 अशा मिळून 11,541 जागा. SSB मेल 819 तर फिमेल 819 जागी पदभरती असणार आहेत. ITBP ह्यासाठी मेलसाठी एकूण 2,564 जागा, फिमेलसाठी 453 अशा 3,017 जागी पदभरती असणार आहे. त्याचबरोबर आसाम रायफल ह्यासाठी मित्रांनो मेलसाठी 1,148 जागा, मेलसाठी फिमेलसाठी 100 अशा 1,248 जागी पदभरती असणार आहेत. SSF साठी मेलसाठी 35 जागा आणि फिमेलसाठी 0 अशा 35 जागी पदभरती असणार आहेत. NCB साठी मित्रांनो मेलसाठी 11 जागा आणि फिमेलसाठी 11 अशा 22 जागी पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो मेलसाठी एकूण 35,612 जागा आणि फिमेलसाठी 3,869 अशा मिळून 39,481 जागांची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहे SC ST OBC EWS आणि ओपनचं आरक्षण या ठिकाणी असणं आहे. मित्रांनो या ठिकाणी ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी वयोमर्यादा मित्रांनो वयोमर्यादा असणार आहे तुमची 1/1/2025 नुसार तुमची वयोमर्यादा ही 2/1/2002 पासून 1/1/2007 पर्यंतची विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो 2002च्या आधी या ठिकाणी SC ST साठी 5 वर्ष वयामध्ये सवलत आहे, OBC साठी 3 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. SC ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यांची इलिजिबल क्रायटेरिया पहिल्यानंतर इलिजिबल क्रायटेरिया असणार फक्त 10वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी इन्सेंटिव्ह मार्क्स सुद्धा आहेत. त्यामध्ये NCC साठी 5 मार्क्स, B साठी 3% 3 मार्क्स आणि A साठी 2%ची या ठिकाणी इन्सेंटिव्ह मार्क्स NCCच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे घेतले जाणार आहे. त्यामुळे हा फॉर्म भरायचा. हा फॉर्म येतो तुम्हाला SSC.NIC.in किंवा SSC.G.in ही स्टाफची नवीन वेबसाईट आहे, त्याद्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो फी असणार आहे मित्रांनो फी ओपन OBC EWS जेंट्स कॅन्डिडेटसाठी 100 रुपये फी असणार आहेत. जर तुम्ही SC ST महिला किंवा एक्स-सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला कोणतीही फी नसणार. फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी असणार आहेत. फी डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पे थ्रू ही मित्रांनो 15/10/2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी विंडोमध्ये करेक्शन असल्यास करेक्शन 5/11 ते 7/11/2024 दरम्यान तुम्ही करेक्शन करू शकता. मित्रांनो याचे एक्झाम सेंटर असणार आहेत. मित्रांनो पहिले एक्झाम असणार आहेत
यामध्ये मित्रांनो तुम्ही वेस्टर्न रिजनमध्ये असल्यामुळे पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, म्हैसाणा, राजकोट, सुरत, वडोदरा, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे हे वेस्टर्न रिजनची या ठिकाणी तुमची एक्झाम सेंटर्स असणार आहेत. यामध्ये त्याच्यानंतर तुमची एक्झाम सेंटरमध्ये या ठिकाणी 60 मिनिटं या ठिकाणी तुमची एक्झाम असणार आहेत. यामध्ये पार्ट ए मध्ये जनरल इंटेलिजन्स 20 प्रश्न 40 मार्क असणार आहेत. बी मध्ये जनरल नॉलेज जनरल अवेअरनेस 20 प्रश्न 40 मार्क. सी मध्ये एलिमेंटरी मॅथमॅटिक्स 20 प्रश्न 40 मार्क. आणि डी मध्ये इंग्लिश किंवा हिंदी 20 प्रश्न 40 मार्क तुमची एक्झाम होणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 13 लँग्वेजमधून या ठिकाणी तुमची एक्झाम होणार. त्यामध्ये मराठीचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 0.25% मार्किंग या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. याची या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी PST होणार आहेत आणि PAT होणार आहेत. PATमध्ये या ठिकाणी तुम्हाला मेलसाठी 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये आणि 1600 मीटर 7 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे. तर फिमेलसाठी मित्रांनो 1600 मीटर 8.5 मिनिटांमध्ये आणि 800 मीटर 5 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं PSTमध्ये हाईट असणार आहेत. मित्रांनो हाईट मेलसाठी 170, फिमेलसाठी 157 सेंटीमीटर हाईट असणार आहे. त्याचबरोबर चेस्ट असणार आहेत मित्रांनो मेलसाठी फक्त 80 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त या ठिकाणी तुमची चेस्ट लागणार आहे. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी मेडिकल होणार आहेत आणि या ठिकाणी तुमची फायनल मेरिट लिस्ट ही तुमची स्टेटनुसार लागणार आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये या ठिकाणी पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.